श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 21. लंका दहन आणि ब्रह्मदेवाचे पत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. क्षीराब्दी तटी बैसला सर्व काळ, त्यासी क्षुधा कासया बाधिल. दीपाची चिंता का लागेल, दीनमनी समीपस्तापई. राहत्या कल्पतरुतळी काडंखील कामना व्याळी. गंगाजळी शेज केली, त्यासी वनवा काय करील. वारण विदारींचे संगती, जो बैसला हो रात्री. त्यासी जंबुक का बाधा करीती. हे कल्पांतीही घडेना, जो नित्य करी सुधारस पान. त्यासी विष बाधिल काय दारुण, स्वरूपी जो सदा सावधान. दुष्कृत्ये कैसी त्यापाशी, कामधेनू घरी असता. कल्पना न बाधी तत्वता, हुताशन तेज धडकता. शीत कैसे उरेल. आता जो दुधाचा समुद्राजवळ बसलेला आहे तर त्याला भूक लागेल का म्हणे, तर नाही. किंवा सूर्याजवळच बसलेला आहे तर त्याला दिव्याची गरज लागेल का, तर नाही. त्याप्रमाणे किंवा याच्या कल्पतरूजवळ बसलेला आहे तर त्याला वासनारूपी सर्पिण जी आहे ती डसेल का, तर नाही. त्याप्रमाणे हे लेखक सांगत आहेत की आपण अशी ही कथा ऐकतो आहे तर आपल्याला काहीच चिंता करायची गरज नाही म्हणे. आपल्यातले सर्व दोष जे असतील ते निघून जातील. जो नित्य करी सुधा पान, जो रोजच अमृत पितो आहे तर त्याला विषाची बाधा होईल का, तर नाही. तसं स्वरूपी जो सदा सावधान. दुष्कृत्ये कैसी त्यापाशी, जो रामाच्या चिंतनामध्ये निमग्न आहे त्याच्या हातून वाईट कर्म तर घडणार नाहीच, पण त्याला पुण्य घडेल. कामधेनू घरी असता, कल्पना न बाधी तत्वता. हुताशन तेज धडकता. शीत कैसे उरेल, तैसी रघुवीर कृपा ज्यासी. पूर्ण त्यासी न बाधी विषय हुताशन. रामचरित्री गुंतले मन, इतर श्रवण नावडे. तर ज्याला रामकथा आवडायची इच्छा, ऐकायची इच्छा झालेली आहे त्याला बाकीचे काहीच आवडत नाही म्हणे. दुसऱ्या बाकीच्या विषयांकडे त्याचं लक्षच जात नाही. असो 20वा अध्याय संपता तेथे. आसाळी विदारिली हनुमंते, त्यावरी इंद्रजितासी लंकानाथे. आज्ञा केली सत्वर. त्यांनी आता मारुतीने त्या आसाळीला जेव्हा मारून टाकलं तेव्हा मग रावण इंद्रजिताला सांगतोय आता मारुतीला पकडायला. तो नग्न कुमारी शिंके पाठीसी, रावण शकुन पुसे ब्रह्मयाशी. विधी म्हणे दोघातून एकासी, अपयश येईल दिसत असे. तर तो इंद्रजित निघालेला आहे, त्याच्या पाठीमागून एक नग्न कुमारिका शिंकली. तर तो रावणाला अपशकून वाटला. तो विचारतो ब्रह्मदेवाला की काय भविष्य आहे सांग म्हणे. तेव्हा ब्रह्मदेव सांगतो या दोघांपैकी एकाला अपयश येणारच आहे म्हणे, की इंद्रजित किंवा हनुमंत. रावण पाहे क्रोधयुक्त, विधी म्हणे वानर होईल हस्तगत. तैसाची चालला इंद्रजत. अशोकवनात ते वेळे रावणाला राग आला. तो रागाने ब्रह्मदेवाकडे पाहतो. तेव्हा ब्रह्मदेव सांगतो अरे काही नाही म्हणे, हा वानर आहे ना हस्तगत होईल म्हणे, आपल्याला सापडेल म्हणे हा. आता त्याचं समाधान केलेलं आहे रावणाचं त्याने यांनी ब्रह्मदेवानी. सवे घेऊनी चतुरंग सेना, शक्रारी निघाला अशोकवना. 86 अयुते गज आज जाना, चतुरंग गमा गणना नाही. देव बैसोनी विमानी, कौतुक पाहती तेच क्षणी. अशोकवनात रावणी निज भारेसी चालला. मग त्याच्याजवळ इतकी चतुरंग सेना होती. तर रथारूढ, गजारूढ, घोड्यांचे असे सगळे चाललेले, ते वर्णन केलेले असे चाललेत सगळे सैन्य दळबार घेऊन तो निघालेला आहे. तो पाठमोरा हनुमंत, बैसला असे फळे झेलित. असुर गर्जती बहुत, परितो तिकडे न पाहे. क्षणाक्षणा पाठी कुरवाळीत, मागे परतोनी वाकुल्या दावित. राक्षस शस्त्रे असंख्यात, वर्षते जाहले कपिवरी. तर तो मारुती आपला फळच खातोय आणि झेलत होता फळं. इकडे राक्षस आरडाओरडा करताय त्याच्या मागे येऊन, पण हा काही लक्ष देत नाही आणि मागे फिरून पाहत पण नव्हता.
इंद्रजीने शर टाकले, हनुमंते वरचे वरी झेलिले, मुष्टी माझी जमा केले, बहुसाल ते धवा, अकस्मात पुच्छ सोडिले, रावणींचे धनुष्य हरिले, हनुमंते आकर्ण ओढिले, बाण लावणी ते समयी, अचूक मारुतीचे संधान, सोडिता झाला असंख्य बाण, जैसे शब्दामागे शब्द पूर्ण, मुखातून निगती पै. त्या तिकडून असंख्य बाण आले, आणि जसं काड्या पकडतात त्याप्रमाणे काटक्या गोळा करतो त्याप्रमाणे हातामध्ये धरून ठेवले त्या मारुतीने, आणि नंतर वरून लगेच शेपटीचा मार केलेला आहे. तो विमानारूढा सुधा पाणी, पुष्पे वर्षती क्षणोक्षणी, म्हणती मारुती धन्य अंजनी, तुझशी एक प्रसवली. आणि मग नंतर त्याने एकदमच सगळे बाण मारले. हे बघितलं आणि देवांनी वरून पुष्पवर्षाव केलेला आहे मारुतीवर. राक्षसांची शिरे ते काळी, हनुमंते असंभाव्य उडविली, रावणीचा मुकुटतळी छेदून या पाडीला, बाण सरले तय वेळा, सवेची घेतले लोहार गळा, वायुवेगे धावणीला, शक्रारीचे रथापाशी. आणि मग रावणाचा मुकुटे पाडून दिलेला आहे, आणि लोखंडाची सळई घेऊन धावला तो, आणि याच्या इंद्रजिताच्या रथापाशी आलेला आहे. अर्गळा घेऊन ते वेळा, अश्वांसहित रथभंगीला, इंद्रजित विरथ जाहला, भयभीत पाहतसे, लोहारगळीचे घाय सबळ, झोडिले इंद्रजिताचे दळ, वाहती रक्तांचे खळाळ, समुद्रा जाती भेटावया. आणि मग त्याने ते गज घेतलेला आहे मोठा लोखंडाचा, आणि सैन्य तर झोडलंच, पण याचा रथही मोडून टाकला, घोडे मारून टाकले, आणि इतके सैन्य मारले की रक्तांचा पाठ व्हायला लागला, आणि समुद्राला जाऊन भेटायला लागला तो रक्ताचा पाठ. जैसे अलात चक्र फिरे, तैसा हनुमंता सुरात वावरे, रावणी सर्गला प्रहाडे, झोडिता झाला ते धवा. आणि मग तो इंद्रजिताला झोडायला लागला चांगला. रावणाने म्हणजे सगळे मारून टाकले, आणि त्यालाच मारत सुटला आता मग तो याला इंद्रजिताला. रावणात्मजे ते अवसरी, पाश टाकिला हनुमंतावरी, तो मारुती होय मोहरी, उडवणी जाये एकीकडे. मग तो रावणात्मज म्हणजे इंद्रजिताने काय केलं, पाश टाकला त्याच्यावर हनुमंताने. तेवढ्यात मारुती मोहरी एवढं रूप घेतलं आणि उडून गेला एकीकडे. मारुती लहान पाश करून कपिवरी टाके आणून, मागुती लहान पाश करून कपिवरी टाकी आणून, पर्वताकार सीता शोकहरण, होऊन पाश तोडत असे. मग तो छोटासा पाश करायचा आणि त्याच्यावर टाकायचा. हा लगेच मोठं पर्वता एवढं रूप घ्यायचा आणि तो पाश तोडून टाकायचा. अशी लढाई चाललेली आहे त्यांची. शस्त्रास्त्रे बहुसाल, टाकिता नाटोपे कपी सबळ, यावरी अंजनीचा बाळ, इंद्रियजितावरी लोटला. आणि अशा प्रकारे तो ऐकतच नव्हता मारुती, आवरत नव्हता त्या इंद्रजिताला. मल्लयुद्धासी प्रवर्तला, इंद्रजित बळे आपटीला, नग्न करून भिरकावला, चरणी धरून हनुमंते. इंद्रजित तेव्हा रडत, मने मजा आला काय मृत्य, दळही संवारिले समस्त, न दिसे इथे कोणीही. तेव्हा तो म्हणायला लागला, आता मला का मृत्यू येतो काय माहिती म्हणे, यांनी मला पार हे करून टाकलं म्हणे, हरवून टाकलेलं आहे म्हणे. मग म्हणे निज हारियांचे हाते मरण, हातो करील फळभक्षण, परी रामापाशी नेईल धरून, विटंबील नाना परी. तर म्हणे मला निराहारी आणि व्रतस्थ माणसाच्या हातून मरण येणार आहे म्हणे, आणि हा तर फळभक्षण करतोय म्हणे, याच्याकडून कसं काय येईल म्हणे, असा हा पण विचार करायचा तो. आता हा मला पकडेल आणि रामाकडे घेऊन जाईल म्हणे. सुटे तो जनकनंदिनी, तो मज घालील बंदिखानी, जैसे रावणासी धरुणी, पाचपट काढिले. मग इंद्रजित पळाला, विवरा माझी दडाला, कपिने द्वारी पाषाण लावला, विवरी कोंडीला राक्षस. असं त्याने विचार केला आहे, आणि रावणासारखं मला पण पकडून नेईल म्हणे, आणि माझ्या डोक्यावर पण पाठ काढेल म्हणे 5 असे, असा विचार करतो. आणि तिथून मारुती त्याला पकडेल त्याच्या आत तो पळून गेलेला आहे, आणि एक असं भुयार होतं, त्या भुयारामध्ये जाऊन लपला मग याने काय केलं, मारुतीने वरून त्याला, तो मध्ये घुसला तसा याने वरून दगड लावून घेतला. इंद्रजित कासावीस होये, म्हणे कामरण मज नये, शस्त्रजवळी नाही काय करू, शस्त्रजवळी नाही करू काय, प्राणत्याग करावा. म्हणे आता माझ्यावर शस्त्र पण नाही आहे, काय करू म्हणे, प्राण द्यावा, आता का मरूनच जावं काय माहिती, आत्महत्याच करावी म्हणे, असं तो मनात विचार करतोय. विवरी कोंडीला इंद्रजित, हे दशकंठासी झाले श्रुत, परम जाहला भयभीत, विनवीत से विरंचिते. म्हणे तुझे वचन साचार, हस्तगत नव्हे का वानर, तरी तू जाऊन सत्वर, धरून कपी देई आम्हा. तर तो मग रावणाला कळालं की हा भुयारामध्ये लपलेला आहे बा इंद्रजित. त्याला वाईट वाटलं. मग
मग तो ब्रह्मदेवाला म्हणतो, अरे तुझं वचन तर खोटं झालं म्हणे, तू तर म्हटला होता म्हणे माकडाला आपण पकडवू आपण, आणि ते तू कुठे पकडलं नाही काय नाही म्हणे, आता तूच आणून दे म्हणे धरून त्याला. ह्या ब्रह्मदेवाला सांगतोय. तरी तू येथवरी जाऊन मज द्यावे पुत्रदान, काळ रूप तो वानर जान, तुझं विने नाकोना नाटोपे, मग कमलोद्भव पातला तेथ, तव तो नग्नची इंद्रजित, दडला असे विवरात भयभीत मुसमुसी, मग रावणी बोले करुणावचन, आता मज सोडवी येथून, त्या वानराशी धरल्या विन, मी विवरा बाहेर नयेची. मग तो गेला तिथं आणि बघतो तर काय, ब्रह्मदेव गेला बघायला त्याला, इंद्रजिताला काढायला, तर तो मध्ये स्पुंजून रडत होता. आणि मग त्याने सांगितलं की बाहेर ये म्हणे. आता रावण सांगायला लागला ये म्हणे बाहेर. तो म्हणतो तू आधी माकडाला पकड म्हणे तरच मी बाहेर येईल, मला भीती वाटते म्हणे त्याची. कमळासने ते म्हणे ते अवसरी, तू आता निघे बाहेरी, ब्रह्मपाश घालून झडकरी, कपी बळीया धरावा म्हणे. आता तू ये म्हणे बाहेर आणि मी ब्रह्मपाश टाक म्हणे त्याच्यावर. ब्रह्मदेवाने सांगितलं त्याला आणि बळजबरीने पकड म्हणे ते, असं ब्रह्मदेवाने सांगितल्यावर मग तो आलेला आहे बाहेर. रावणी देत प्रत्युत्तर, ब्रह्मपाशासनावरे वानर, विरींची म्हणे तू अपवित्र, तुझं अस्त्र न हे चाले. मग विष्णू सुते ते वेळी, राघव प्रियाची स्तुती केली, तू वज्रशरीरी महाबळी, निशाचीर कापती दूते. मग रावणाला म्हणे अरे तुझ्याच्याने नाही ते चालणार म्हणे, तू पापी आहे म्हणे, तुझ्याजवळ नाही येणार ते ब्रह्मास्त्र म्हणे, थांब म्हणे, असं म्हटलं. आणि मग ब्रह्मदेवानी त्या माकडाची वानराची म्हणजे मारुतीची स्तुती केलेली आहे आणि त्याला काय सांगितलं, तुझं शरीर वज्र आहे म्हणे, तू ये म्हणे, तुला सगळे राक्षस घाबरताय पण तू आता माझं ऐक म्हणे. आमुचे वचन साचमान करावे, ब्रह्मपाशी त्वा सापडावे, सभेपर्यंत उगेच यावे, मग दावावे पराक्रम. मग तो मारुतीला सांगतोय ब्रह्मदेव, आता तू माझं वचन ऐक म्हणे, मी जे सांगतो तर ब्रह्मपाश जे टाकतील म्हणे तर त्याच्यात तू सापडून जा म्हणे आणि सभेपर्यंत ये म्हणे, आणि मग नंतर तुझा काय पराक्रम असेल तो दाखव म्हणे. ऐसे कमलोद्भवे विनविले, समीरात्मजे मान्य केले, मग विरंचीने पाश प्रेरिले, माझी बांधिले हनुमंता. आणि मग ब्रह्मदेवाने विनंती केली त्यामुळे मारुतीला हे करावं लागलं, पाशामध्ये अडकावं लागलं. आणि मग त्याला बांधलं आहे त्या पाशामध्ये, ब्रह्मपाशामध्ये, आणि आणलेलं आहे. हनुमंत बांधिला पाशी, शक्रारी धाविला वेगेसी, दृढ बांधिता जाहला कपिसी, निज हस्ते करोनिया. आणि मग इंद्रजित आला धावत आणि स्वतःच्या हाताने त्याला हातपाय बांधायला लागलाय मारुतीचे. एक तृणवेटीने पाय बांधिती, एक वृक्ष सालीने आवळीती, एक दोर आनावया धावती, नगरा माझी सत्वर. कोणी झाडाच्या सालींनी बांधता, कोणी दोऱ्या आणता, कोणी काय आणतं आणि बांधतायत सगळे आता मारुतीला. हनुमंत दिसे बांधिला, परितो सर्वदाही मोकळा, जैसा ज्ञानी संसारी गुंतला, परितो सर्वदा मुक्त असे. जसा एखादा ज्ञानी असतो तो संसारामध्ये अडकतो पण तो फक्त शरीर त्याचं संसारात असतं, मन मात्र मुक्त असतं हरिभजनामध्ये. त्याप्रमाणे नुसता दिसत होता मारुती बांधलेला पण तो सदा मुक्तच होता म्हणे. नलिनी पत्रजळी खेळे, परी त्यावळी बिंदू नातळे, की शीतोष्ण धुळीने नमळे, निराळ जैसे सर्वदा. जसं नलिनी पत्र म्हणजे कमलाचं जे पान असतं, कमळ पुष्पाचं जे पान पाण्यामध्ये असतं ते, पण त्याच्यावर पाणी असतं पण त्याच्यावर पाण्याचा थेंबसुद्धा थांबत नाही, ते कोरडंच राहतं. किंवा आकाश म्हणे सदा मोकळं आहे पण त्याच्यावर धूळ मळ काही दिसतं का, तर काहीच नाही म्हणे, तसं ते सदा मोकळं असतं. की समीर सर्वांवरून जातं, परी कोठेचे नव्हे लिप्त, तैसाची वीर हनुमंत बंध मोक्षातीत असे. जसं वारा सगळीकडे जातो पण तिथंच थांबून राहतो का तो, नाही, तो सदा मुक्त असतो म्हणे, मोकळा असतो तो. त्याप्रमाणे मारुती अडकलेला होता पण तो मुक्तच होता म्हणे. असो परमेष्ठी आणि इंद्रजित, सभेसी आणि ती हनुमंत, वाटेसी राक्षस टोचित, नाना शस्त्रे घेऊन या. परमेष्ठी म्हणजे ब्रह्मदेव आणि इंद्र यांनी दोघांनी तो हनुमंत आणलेला आहे तिथं सभेमध्ये, आणि बाकीचे राक्षस त्याला शस्त्रास्त्रांनी टोचत होते. दृष्टी देखता हनुमंत, रावण करकरा दात खात, या उपरी रघुनाथ दूत, काय करिता झाला. आणि मारुतीला पाहून रावण दात खायला लागला. बंधने तोडोनी समस्त, पुच्छासनी बैसला हनुमंत, रावणाहुनी एक हस्त उंच, आसन मारुतीचे. आणि मग आला तो सभेमध्ये
मारुतीने काय केलं, सगळे बंधन तोडून टाकले आणि शेपटीचं असं उंच, रावणापेक्षा उंच आसन बनवलं आणि त्याच्यावरती सगळ्यात जाऊन बसला तो. मग पुसे प्रधान प्रहस्त, तू कोणाचा आहेस दूत, परी तो न बोले हनुमंत, पाहे चकित उगाची. मग पुसे द्विपंचवदन, मर्कटा तू कोणाचा कोण, यावरी जनक जोश हरण, काय वचन बोलत. मग तो त्याचा जो प्रधान होता तो प्रहस्त, तो विचारतो तू कोण आहे, सांग म्हणे आम्हाला, कोणाचा दूत आहे. पण मारुती काहीच बोलत नाही. परत रावण विचारतो, अरे माकडा तू कोण आहे, सांग म्हणे. मग तो सांगायला लागला, मारुती सांगायला लागला, म्हणे रे मशकार जनीचरा, महामळीना दुर्जना पामरा, मी कोण आहे तुझं तस्करा, कळले नाही अद्यापी. अरे म्हणे रावणा म्हणे, किंवा तू पापी आहे म्हणे, दुष्ट आहेस म्हणे, तुला माहीत नाही का, चोर आहे म्हणे तू, चोरा तुला कळालं नाही का मी कोण आहे म्हणे. जेने स्वयंवरी तुझं वाचवले, उरावरोनी चाप काढले, त्याचा दास जाण वहिले, शिरकमळे छेदीन तुझी. अरे ज्याने तुला स्वयंवराच्या वेळी तुझ्या छातीवरचा बाण काढला म्हणे, त्याचा मी दास आहे म्हणे, आणि तोच तुझे मस्तक छाटाला येणार आहे म्हणे, तू थांब म्हणे. असं तो रावणाला सांगतोय मारुती. जेने ताटिका सुबाहू मारून, केले मग कौशिक मख व पाळन, मुढा त्याचा दास मी आहे पूर्ण, करीन दहन लंकेचे. तर तो जो कौशिक मख म्हणजे यांचं विश्वामित्रांच्या यज्ञाचं ज्याने रक्षण केलं तो राम म्हणे, ज्याने ताटिका आणि सुबाहूला मारून टाकलं असा तो राम, त्याचा मी दास आहे म्हणे. आणि थांब म्हणे, आता तुझं लंकादहन मी आता तुझी लंका जाळून टाकतो म्हणे. तुझे भगिनीचे नासिक छेदिले, खरं दूषण त्रिशिला मारिले, त्याचा दूत मी आलो बळे, शिक्षा तुझं लावावया. तुझ्या बहिणीचं नाक कान पण कापलं ना, आणि खरं दूषण त्रिशिला ज्यांनी मारले त्याचा मी दूत आहे म्हणे, आता तुला शिक्षा करायला आलोच आहे म्हणे मी. जैसी अन्न सदनी रिघे श्वान, तैसा पंचवटीस येऊन, चोरिले जानकीचे रत्न, महामलिना अपवित्रा. जसं एखादं कुत्रा असतं म्हणे, ते अन्नछत्रचं किंवा अन्नाच्या स्वयंपाकघरामध्ये घुसतं म्हणे ते, आणि ते बघतं ते अन्न चोरून पळतं, त्याप्रमाणे तू चोर आहे म्हणे. त्या रामाच्या पर्णकुटीत गेला म्हणे आणि सीतेसारखं रत्न चोरून नेलं म्हणे, पापी म्हणे तू, अपवित्र आहे म्हणे. राम पंचाननाची वस्त, कैसा ठेवीशील तू बस्त, पाडून वासुकीचा दात, मंडूक वाचेल कैसा पा. तर राम हा सिंह आहे म्हणे, आणि त्याची वस्तू तू चोरून आणलेली कसा काय सांभाळशील म्हणे. अरे सापाच्या तोंडामध्ये बेडूक कसा वाचेल म्हणे तू, आता तू बघ म्हणे. व्याघ्र स्थानिद्रित, बाहेर जिव्हा लळलळित, ती तोडेल जंबूक यथार्थ, कैसा वाचेल सांग पा. वाघाच्या जिभा कोला तोडायला जाईल का म्हणे, तू कसा वाचशील म्हणे. आता तुझा अखया मारून विध्वंसले म्या अशोकवन, तुझे दळ अवघे मर्दुन इंद्रजित गांजिला, राक्षस कुळ वैश्वानर, अयोध्या प्रभू कौसल्या कुमर, तुझे छेदावया शिर, समर धीर येत आता. तुझे म्हणे इंद्रजिताला मारलं म्हणे मी, आता तो अखया तुझा पुत्र त्याला मारून टाकलं म्हणे, आणि आता थांबतो राम आणि लक्ष्मण येताच आहेत तुझे हे करायला म्हणे, विध्वंस करायला येत आहेत म्हणे. तो विषकंठ वंदे रघुनंदन, तुझे दशकंठ छेदून, दश दिशांसी बळी देऊन, सीता घेऊन जाईल, ऐसा एकता द्विपंचवदन, झाला परम क्रोधायमान, म्हणे याचे पुच्छ नासिक कर्ण, जिव्हा छेदून टाकारे. आणि तो सांगायला लागला, तो राम येतोय म्हणे, की जो शंकराला सुद्धा प्रिय आहे, तो येईल म्हणे, तुझे 10 मस्तक कापून टाकेल आणि सीतेला घेऊन निघून जाईल. हे असं ऐकल्यावर रावणाला राग आलेला आहे, आणि तो म्हणतो याचे शेपूट नाक आणि कान कापून टाका म्हणे. ऐसे बोलता लंकेश, चौताळले महाराक्षस, पुच्छावरी असमास, शस्त्रघाय मारित. आणि मग त्याच्या भोवती गोळा झालेले सगळे राक्षस मारुतीच्या, आणि त्याच्या शेपटीवर घाव घालायला लागलेले. धापा दाटती हाणता वैभवे, परी त्याचे रोमही वक्र नोहे, भय घेतले दशग्रीवे, म्हणे बरवे दिसेना. ते शस्त्र मारतायत त्याच्या अंगावर शेपटीवर, पण हा आपला हो नाही का चू नाही, शांतच बसलेला आहे मारुती. मग विचारी निजमनी, हा रामोपासक सत्यवचनी, तरी याचा मृत्यू कैसेनी, आन घालून विचारू. मग रावण मनात विचार करतो, हा म्हणे खरा रामभक्त दिसतोय, याला आता रामाची शपथ घालून विचारायचं तुझं मरण कशात ते सांग. मग म्हणे तुझं रघुपतीची आन, सत्य सांग तुझे मृत्यांग कोण, येरू म्हणे मज नाही मरण, ऐकोणी रावण हसत. म्हणे सांग तुझं कशात ते म्हणे मरण. तर मारुती सांगतो मला मरणच नाही आहे म्हणे.
ब्रह्मयासी म्हणे ब्रह्मयासही आहे मरण. मग म्हणे तुझ रघुपतीची आन, सत्य सांग तुझे मृत्यांग कोण. येरू म्हणे मज नाही मरण, ऐकोणे रावण हसत. ब्रह्मयासही आहे मरण, तेथे तुझा किटका पाड कोण. येरू म्हणे पुच्छ होईल दहन, तेच मरण आम्हासी. आणि म्हणे ब्रह्मदेवाला सुद्धा मरण आहे, तू काय सांगतो म्हणे मला मरणच नाही असं. मग तो सांगतो म्हणे जेव्हा माझी शेपूट जळेल ना तेव्हाच मी मरेल म्हणे. तैल वस्त्रे भिजवून पुच्छ गुंडाळून लावा अग्न, क्षणा माझी भस्म होऊन सर्व जाईल निर्धारे. वस्त्रे गुंडाळा बहुत, तेने अग्नीचे तेल अद्भुत, क्षणामध्ये होईल अंत उशीर येथे न लगेची. रावण म्हणे रे हे साचार, मग स्नेह सेत वस्त्रभार. पुच्छा गुंडाळी ती समग्र, वायू कुमार काय बोले. आणि म्हणे अरे याचं तर शेपटीत मरण आहे का, ठीक आहे आता गुंडाळा म्हणे याला पटापटा आणि शेपटी पेटवून द्या म्हणे, असं सांगायला लागला. आणि सगळे लागलेत कामाला, तेलाचे हे आणून वस्त्र भिजवून आणायला आणि गुंडाळायला सुरुवात झालेली आहे. मग मारुती काय म्हणतो म्हणे पुच्छ उघडे राहता मज नाटोपे हे तत्वता. राक्षस भागले वस्त्र गुंडाळिता, पुच्छ सर्वदा न सरेची. तर म्हणे अशी म्हणजे ती शेपटी थोडी जरी उघडी राहिली तरीसुद्धा मी मरणार नाही म्हणे, असं मारुतीने सांगितलं. तेव्हा ते लागले चिंध्या गुंडाळायला आणि वस्त्र गुंडाळायला लागले. मग असं गुंडाळायचं की थोडीसुद्धा उघडी दिसायला नको शेपटी. वस्त्र राशी म्हणे पुच्छ उघडे राहता, मग मज नाटोपे हे तत्वता. राक्षस भागले वस्त्रे गुंडाळिता, पुच्छ सर्वता न सरेची. वस्त्र राशी आटल्या समग्र, अधिकाधिक वाढे पुच्छाग्र. जैसा पंडित बुद्धीचा प्रसर, बोलता बहुत न सरेची. जसा एखादा हे वस्त्र गुंडाळायचे ते शेपटीला, ते गुंडाळलं की ती शेपटी अजून मोठी व्हायची, परत गुंडाळायचे परत शेपटी मोठी व्हायची, परत गुंडाळायचे परत शेपटी, असं करत चालूच होतं. जसा एखादा पंडित आहे तो बडबड करतोय, त्याची बुद्धी संपतच, तो बोलतोच आहे, त्याच्या बुद्धीतून एक एक हे वाक्प्रचार शब्द बाहेरच पडत आहेत, त्याप्रमाणे याची शेपूट काही कमी होत नव्हती. की महाकवीची पद्यरचना अपार लिहिता ते सरेना, रामगुणांची वर्णना वर्णिता शेषा नाटोपे. ज्याप्रमाणे एखादा कवी आहे, मोठा कवी, आणि त्याच्या पद्यरचना आहे त्या किती लिहाव्या तरी संपतच नाही, त्याप्रमाणे. किंवा शेष आहे तो रामाच्या गुणांचं वर्णन करतोय, तर ते वर्णन संपतच नाही, कारण ते शेषाचे सहस्रमुख आहेत, ते किती वर्णन केलं तरी संपणार नाही, असं ते. त्याप्रमाणे ही मारुती शेपटी त्याच्या मुखाप्रमाणेच मोठी मोठी होत होती. तैसे मारुतीचे पुच्छ अद्भुत, राक्षसांची नवे गणित. जैसा अजारक्षकांशी निश्चित, वेदार्थ पार समजेना. इतकी मोठी त्या राक्षसांना त्या शेपटीची गणतीच येत नव्हती की किती लांब आहे असून. ज्याप्रमाणे एखादा मेंढपाळ असतो, त्याला वेद पुराण काही त्याला सांगितले तर त्याचा अर्थ समजतो का, त्याच्या बुद्धीच्या पलीकडचं येते, त्याला काही कळत नाही. त्याप्रमाणे हे शेपटीचं गणित यांना राक्षसांना काही कळत नव्हतं. असो सरल्या वस्त्रांच्या राशी, शेवटी नग्न केले नगरवासी. कोठे न मिळे एकदशी, बहुत प्रयासे शोधिता. सगळ्या गावातले वस्त्र गोळा करून आणले, ते संपले सगळ्यांचे वस्त्र. मग आता म्हणे सगळ्यांना नंग करा आणि त्यांचे वस्त्र काढून आणा म्हणे. सगळे आणले. राणी वसा नग्न केला, तरी पुच्छ भाग उघडा राहिला. निशेष तंतू मात्र उरला नाही कोठे नगरात. राणींच्या आईच्यामध्ये गेले, नगरामध्ये अंतपुरात गेले, तिथून वस्त्र आणले, इकडून आणले तिकडून आणले, कुठेच त्यांना वस्त्र सापडत नव्हते. मग तरीसुद्धा थोडासा भाग उघडाच राहायचा शेपटीचा. हनुमंत म्हणे अनुमात्र अरिते, राहता बोल नाही माते. एक काढून यज्ञोपविते, भये पुच्छासी गुंडळीती. म्हणे एवढं जरी रीत राहिलं ना म्हणे कमी, तरीसुद्धा मला बोलू नका म्हणे मग तुम्ही, मग मी मरणार नाही म्हणे. मग अंगावरचे जानवे काढून सुद्धा ते गुंडाळायला लागले तिथं. तैल घृत नवनीत, शोधिता न मिळे निश्चित. विंशती चक्षुषी सांगती दूत, स्नेह वस्त्रे न मिळती कोठे. 20 डोळ्यांचा जो राक्षस आहे तो सुद्धा शोधत होता. काय? दूध, आपलं तूप, तेल आणि नवनीत लोणी हे सगळं शोधतायत, तर ते भिजवलेले वस्त्रच मिळत नव्हते त्यांना. राजसेवक फिरती नग्न, उभयद्वारे मुक्त सोडून. नगरीचे लज्जे चिन्हे जन, कपाटे झाकून बैसले. तर वस्तू आडव्या लावून लावून ते लज्जा रक्षणार्थ बसलेले होते सगळे लोक. कोणी बाहेर फिरकत नव्हतं, कारण
कपडेच नाही अंगावर. एक बैसले अंधारी, एक निवाले निघाले विवरी, एकी नेत्र लावणी निशा थोरी, दिवस असता केली हो. काय केलं? कोणी भुयारांमध्ये जाऊन लपलं, कोणी अंधारात जाऊन बसलं, कोणी डोळेच लावून घेतले की अंधार केलं म्हणजे आपण लोकांना दिसणार नाही, असं चाललेलं होतं त्यांचं. वृद्ध वृद्ध एक बोलती, पुढे न दिसे बरवी गती, हे लंका नगर अंती भस्म होईल दिसत असे. म्हातारे लोक म्हणायला लागले, अरे हे पुढे काही गती चांगली नाही बरं का म्हणे, हे वाईट आहे म्हणे, ही लंका काय आता राहणार नाही म्हणे, जळून जाईल म्हणे आता. असो वस्त्र न मिळती निश्चित, पुच्छ उघडे एक हस्त, रावण म्हणे अशोकवनात, वस्त्रे असती सीतेपासी, ऐकता तयाच्या उत्तरा, हनुमंतावरी पुच्छाग्रा, दूत सांगती दशकंधरा, अनुमात्र पुच्छ उरले नसे. आणि मग रावण म्हणायला लागला, अरे म्हणे आपल्या नगरातले सगळे संपले, आता अशोकवनात जा म्हणे, सीतेकडचे वस्त्र आणा म्हणे, तिच्याकडे आहेत म्हणे, ते वस्त्र आणा म्हणे. हे सीतेचं नाव ऐकलं आणि हनुमंताला चिंता पडली. तो लगेच त्यांनी शेपूट आखूड करायला सुरुवात केली आणि मग सांगतोय तो, अरे झालं म्हणे, झालं आता, अनुमात्र पण जागा उरली नाही म्हणे, चिंदी गुंडाळायला झाली म्हणे, चिंध्या गुंडाळून. तेथे कासया पाहिजे वस्त्र, लंकेश म्हणे लावा रे वैश्वानर, चुडी लावता रजनी चळ, अनळसा चार स्पर्शेना. मग म्हणे आता सीतेकडची वस्त्र काय आणायची गरज नाही म्हणे. मारुती सांगायला लागला, लावा म्हणे आता काय. मग रावण म्हणायला लागला, लावा म्हणे आता, अग्नी लावा म्हणे याला, शेपटीला. मग ते चूड लावता येते, टेंबा पेटवला आणि लावता येते शेपटीला. नाना उपाय, मग ते लावता तरी तो पेटत नव्हतं. नाना उपाय योजिती, परीन लागेची अग्निज्योती, रावण पुसे मारुती, अनळकारे स्पर्शेना. मग बोले अशोकवनारी, पुच्छ यज्ञ होतो तुझे घरी, तरी सेवका हाती निर्धारी, मूर्खा किमर्थ फुंकविसी. मग ते टेंबा लावायला लागले तर ते लागायचंच नाही अग्नी त्याला. मग मारुतीला म्हणे, अरे का इतका आम्ही अग्नी लावतोय तुझ्या शेपटीला, तरी का ज्योती लागत नाही म्हणे त्याला. मग तो सांगायला लागला त्याला, अरे तुझ्या घरी पुच्छ यज्ञ नव्हतं ना म्हणे, तुझ्या याच्यामध्ये तुझ्या तोंडात अग्नी आहे म्हणे, तुझ्या जवळ अग्नी आहे म्हणे, मग तूच लाव म्हणे, असं सांगायला लागला. मग लोकांकडून काय फुंकतो म्हणे, मूर्खा म्हणे, तूच फुंक म्हणे तुझ्या तोंडाने. तरी तू स्वमुखे करुण, चेतवी सत्वर कृशान, न लागता एक क्षण ज्वाळा येथे उठती, ऐसे बोलता अंजनी सूते, ते मानले दशमुखाते, परी अंतरी पावला भयाते, मग धैर्य धरुणी उठयेला. आणि तूच तोंडाने फुंकर मार म्हणे, लगेच पेटेल म्हणे, तुझ्या तोंडातच अग्नी आहे म्हणे. ते वेळी निजमुखे दाहक, बळे फुंकी लंका नायक, हनुमंते बंधू आणि जनक, अनळ अनिळ स्मरियेला. तो एकाएकी अग्नी धडकला, दाही मुखी झोंबती ज्वाळा, दाढ्या मिशा तेव्हा जळाल्या, भस्म केल्या जाळुनी. आणि मग रावणाने जशी फुंकर मारली त्याच्यावर, तर त्याच्या तोंडातून अग्नी निघाला आणि लगेच धडाधडा पेटला आणि त्याच्या दाढी मिशा होत्या त्या सगळ्या जळून भस्म झाल्या तिथेच. रावणे पाप केले बहुत, पुढे रामबाणे यासी देहांत, या लागी अगोदर प्रायश्चित्त, राघव प्रिये दिदले की. कारण की रामाच्या बाणाने याचा देहांत होणार आहे आणि याला हे प्रायश्चित्त मिळालं पाहिजे, म्हणून मारुतीने आधीच त्याच्या दाढ्या मिशा जाळून टाकल्या. दशमुखी पोळला दशकंधर, दिसे जैसा दग्ध कांतार, असो मुखासी लावून या वस्त्र, निजासनी बैसला. आणि मग एखादं जळलेलं वन कसं दिसतं त्याप्रमाणे त्याच्या दाढी मिशा दिसत होत्या आणि घाईघाई तोंडाला वस्त्र लावलं, जाऊन आसनावर बसलेला आहे तो रावण. तव धडकला पुच्छवन्नी, हनुमंत गडबडा लोळे धरणी, काकुळती म्हणे सोडा कोणी, असुरमणी आनंद रे. आणि शेपटी पेटल्याबरोबर हनुमंत लोळायला लागला गडबडा आणि काकुळीत करून म्हणायला लागला, अरे मला सोडवा असं. हे ऐकलं आणि राक्षसांना आनंद झालेला आहे. म्हणती हे बरवे झाले, अखयादिकासी येणे मारिले, मर्कटे बहुतासी संवारिले, विटंबिले इंद्रजिता. म्हणेस बरं झालं म्हणे याला आग लावली तर म्हणे, अखयाला पण यांनी मारलं आणि याची पण विटंबना की इंद्रजिताला पण त्रास दिला म्हणे याने. मग विरंचेने धरिला युक्ती, दशमुखे योजिली बरवी गती, अग्न लावला पुच्छाप्रती, मरेल निश्चिती आताची. बरं झालं म्हणे आता ही युक्ती केली म्हणे ब्रह्मदेवाने आणि याला पकडून दिलं, आता मरून जाईल म्हणे. येरू तडफडी उडे पडे भूमीसी गडबडी, आपुली मांडी थापटोनी दाढी, रावणाची गेला धरावया. आणि गडबडा लोळला तडफड केली आणि उठला आणि मांडीत तो पटली आणि रावणाची दाढी धरायला गेलेला आहे तो.
तो दाढीचं नाही निशेष, तेने रावणाशी बसला दचक, देखो निकरी हास्यमुख, म्हणे अनर्थ दिसतो पुढे. बघतो दाढी धरायला गेला तर काहीच दाढी दिसत नव्हती. हनुमंत म्हणे असुरांप्रती, मज सोडवावे समजती, ऐका माझी एक विनंती, धावे मारुती पुढेच. आणि मग तो सांगतोय असुरांना, मला सोडवा म्हणे याच्यातून म्हणे. आता तव ते पळती दूर दूर, ते मारुती सांगायला लागला मला सोडवा सोडवा, तर ते राक्षस आणखी लांब लांब पळायला लागले. तव ते पळती दूर दूर, पुच्छ आकर्षणी असुर, दाढ्या जळलेल्या समग्र, प्रळय थोड मांडिला, गरगरा पुच्छतय वेळा, भवंडिता झळकती प्रळय ज्वाळा, राक्षस करोनिया गोळा, पुच्छाग्नीस भस्म करी. आणि मग तो इकडे तिकडे शेपटी फिरवायचा, त्याप्रमाणे ते राक्षस चटके बसायला लागले. आणि इकडे मारुती लावतोय सगळीकडे आग. सभा सांडोनी पळती असुर, हनुमंत म्हणे उभा राहा क्षणभर, मज सोडवा तुम्ही समग्र, म्हणून भेटे तया ते. आणि मला सोडवा सोडवा करून त्यांच्या मागे पळायचा. आणि ते राक्षस भिवून इकडे तिकडे पळत होते. शतांची शते ते क्षणी, यामिनी चरपुच्छे बांधुनी, रावणापाशी आणि ओढोनी, म्हणे काहे पळताती. आणि मग ते शेपटीने आणखीन बांधून निशाचर सगळे ते भूत हे राक्षस सगळे गोळा करायचं आणि त्याच्याकडे रावणाकडे ओढून आणायचा. म्हणायचा हे कावर पळतायत म्हणे. असो सीतेशी सांगती राक्षस, तुझा वानर मेला ये यथार्थ, ऐकता जानकी शोक करीत, म्हणे विपरीत केवी घडे, मशके सागर शोषिला, जंबुकांनी सिंह केवी धरिला, खद्योतांनी सूर्य पाडिला, खाली कैसा सोडोनी. आणि सीतेला सांगायला लागले तुझा वानर गेला म्हणे. आता ते राक्षस सांगायला लागले तर ती विचार करते, म्हणे मशक म्हणजे मच्छरांनी का सागर प्यायला का, किंवा सिंहाने आपलं कोल्ह्याने सिंहाला पकडलं का, किंवा काजव्याने सूर्याला धरलं का, कसं शक्य आहे म्हणे हे. वज्रे भंगिले लागता कमळ, पतने ग्रासिला वडवानळ, भोगी इंद्राते फणीमंडळ, वटबीज भारे दडपले, पतंगानी वडवानळाला खाल्लं म्हणे. कसं शक्य आहे नाही. किंवा भोगिंद्राचं म्हणजे शेषाचं फणमंडळे फणं आहेत म्हणे, त्या वडाच्या बियाचे, वडाचं बीज केवढं असतं बारीक, त्याच्याने खाली दाबलं गेलं म्हणे. तर शक्य आहे का, तर नाही. किंवा माशीच्या पंखाने प्रळयमेघ हे झाला म्हणे, माशीच्या पंख्याच्या वाऱ्याने मेघ हादरून गेला म्हणे. तर शक्य आहे का, तर नाही. तसं प्रळय मेघ गेला विदारुण, पिपिलिका भारे कोसळूनी, कनकाद्री कैसा पडियेला, किंवा मुंगीच्या याच्याने पर्वत खाली पडला, मंदाचल पर्वत खाली पडला म्हणे. असं होईल का, तर नाही. पुष्पप्रहार पडता सृष्टी, केवी दनाने कूर्मपृष्टी, चित्रीच्या व्याळे उठावठी, प्रळय चपळा ग्रासिली. फुलं पडले म्हणे कासवाच्या पाठीवर, तर कासवाला त्रास झाला म्हणे. असं शक्य आहे का, नाही. असो रुद्रावतार हनुमंत, तो राक्षसी जाळीला अग्नित, कैसी घडली ही मात, विचारित राघव प्रिया. हा एवढा मोठा रुद्र अवतार आहे म्हणे तो शंकर, तर त्याला राक्षसांनी जाळलं म्हणे. कसं शक्य आहे. तिला विश्वास बसत नव्हता. जठराग्नीस सीता पुसत, तो म्हणे क्षेम आहे हनुमंत, नगर मी जाळीन समस्त, बंधू साह्या कारणे. तर बंधूला साह्य करण्यासाठी मी हे करतोय म्हणे, फक्त जाळतोय म्हणे लंका. हे जठराग्नी तिने जठराग्नीला विचारलं, त्यावेळेस तो सांगत होता जठराग्नी की मी जाळतोय हे नगर सगळं. असो इकडे समस्त असुर, हनुमंतावरी कोण करीती शस्त्रमार, तो पुच्छाग्नी भडकला थोर, पळती असुर चोहीकडे, नाना शस्त्रे बाणशक्ती, दुरोणी कपिंद्रावरी टाकीती, मग विमिष घेऊन मारुती, गत प्राण पडियेला. आणि मग शस्त्रांचा मार द्यायला लागले ते राक्षस मारुतीला. आणि मारुती जसा काही गतप्राण झालेला आहे, निश्चेष्ट असा पडून राहिला. मग मारुती तिथं मूर्छित पडतासी वानर, जवळी धाविनले असुर, जो तो म्हणे म्या धाय थोर्म, वर्मी पाहून दिधला. मग प्रत्येकजण म्हणाला मीच याला मारलं, मोठा घाव मीच घातला. तो म्हणायचा मी मोठा घाव घातला म्हणून हा मेला. असं सगळे आपलंच कौतुक करायला लागले ते राक्षस. म्हणून मेला हा वानर, जो तो म्हणे हा प्रचंड वीर, सांगती रावणासी बडीवार, सुखे निद्रा करी आता. म्हणे तो म्हणायचा मी मारलं, तो म्हणायचा मी मारलं. आणि रावणाला सांगायचे आता शांत राहा म्हणे, आता काही तुला त्रास होणार नाही म्हणे. मेलिया सारखे मिश घेऊन, दोन घटका पडला मेदिनी, राक्षस बहुत मिळवणी, सभोवते विलोकिती. सगळे राक्षस आजूबाजूला येऊन बघत होते. त्यांना वाटलं मारुती मेला.
फेस वाहतसे वदनी वैद्य नाडी पाहती विलोकुनी, म्हणती एवढा पुरुषार्थ करुणी वानर शेवटी मेला हो. वैद्यांनी नाडी वगैरे बघितली आणि सांगितलं शेवटी हा इतका पराक्रम केला आणि शेवटी काय तर हा मेला म्हणे तो. ऐसे समस्त जो पाहत तो हनुमंत उडाला अकस्मात, पुच्छे बांधिले समस्त राक्षस जळत धडधडा. आणि ते सांगताय तोपर्यंत असा धडकन उठला आणि शेपटीने सगळे राक्षस गोळा केले. ते राक्षस पण जळायला लागले. मग कित्येक पळाले असुर उरला एकला उरला दशकंधर, त्यासी म्हणे रक्षणार तुझ कोण असे आता. शक्रारीस म्हणे रावण यावरी लोहपाश घालून, ग्रीवा हस्त बांधोनी लंके माझी फिरविजे. आणि मग ते काही तर राक्षस पळून गेले, काहींना त्यांनी बांधून घेतलं शेपटीमध्ये. आणि मग तो रावणाला म्हणायला लागला आता तुला कोण वाचवतं सांग म्हणे. मग इंद्रजिताला रावण सांगतो हे याला सगळे लोहपाश टाका म्हणे आणि याचे हातपाय बांधून त्याला लंकेमध्ये फिरवा म्हणे. मग इंद्रजिते पाशुट घालून बांधिला तेव्हा वायुनंदन, नगरा माझी नेऊन हिंडवी हनुमंता. आणि मग बांधलं त्या मारुतीला आणि फिरवतायत लंकेमध्ये. जैसे पुटी पडता सुवर्ण तेजस्वी दिशे दैदिप्यमान, या परी सीता शोकहरण अग्निसंगे शुद्ध दिसे. जसा सोनं याच्यामध्ये टाकलं विस्तवामध्ये टाकलं ते कसं तेजस्वी दिसतं त्याप्रमाणे हनुमंत त्या अग्नीबरोबर दिसत होता. अळोपाळी फिरवीत हनुमंत सहज पाळती घेत, निंदकांची तोंडे लासित लोक पळती बिदोबिदी. सगळे बघतायत ते मारुतीकडे आणि पळतायत. झाला एकची हाहाकार भलती श्री म्हणे तू कोण माझा भ्रतार, मज येथून काढी बाहेर लाविल वानर अग्नी आता. कोणती स्त्री कोणत्याच पुरुषाला म्हणायची तू माझा पती तू मला इथून बाहेर काढा, म्हणजे घाबरलेत सगळे. हनुमंत म्हणे समस्त असुरा मज तुम्ही आता दृढधरा, सरशप प्राय होऊनी सत्वरा निघोनी गेला क्षण मात्रे. आणि मग सांगितलं म्हणे मला पक्का धरून ठेवा म्हणे आता. मारुती म्हणायला लागला आणि त्या लोकांनी धरलं आणि हा एकदम मोहरी एवढं बारीक झाला आणि निघून गेला तिथून. हनुमंत गदगदा हासत राक्षसांसी वाकुल्या दावित, लंकेसी अग्नी लावित सुटला अद्भुत प्रभंजन. आणि तिथून त्यांच्या हातातून सटकला आणि लंकेला आग लावायला लागला. आणि त्याच वेळेला हा वारा पण जोरात सुटला. माड्या गोपुरे धवळारे, राणी वसाची सुंदर मंदिरे, सकळ नगर महाद्वारे एकसरे धडकली. सगळे घरद्वार मंदिरं राण्यांचे अंतपुरे सगळे काही धडाधडा पेटायला लागले. कपिने मांडिले लंकादहन त्यासी साह्य झाला पवन, नग्न होऊनी नगरजन सदने सोडून पळाले. म्हणे माकडाने फार उच्छाद मांडलेला आहे म्हणे. सगळे घरदार सगळे जाळायला लागला आणि सगळे पळायला लागले लोक इकडे तिकडे. थोर संसारी विषय धन त्याहुनी आगळे अपत्यपूर्ण, त्याहुनी दारा विशेष जाण, त्याहून असता प्राण्यांची. संसारामध्ये काय असतं धन, नंतर मुलं बाळं, नंतर पत्नी आणि सगळ्यात शेवटी स्वतःचा प्राण जास्ती प्रिय असतो. त्याहुनी विशेष निज प्राण त्याग, इंद्रियांवरी उदास मग, देह ममता धरी निसंग, विषय भोग सांडियला. ज्यासी न झगटे मोहन ममता, मग इतर जनांची काय कथा, न करी कोणी कोणाची आस्था, पळती जीव घेऊन या. सगळं विषय मोह माया जे आहे ते सगळं सोडून दिलं. फक्त प्रत्येकाला काय प्रिय असतो जीव. सगळे जीव घेऊन पळायला लागले. पुरुषाविन मोहे अत्यंत नारी, उडीम घालिती जळते घरी, बळे ओढून काढिती भारी, जीवित्वावरी उदास त्या, असंभाव्य दाटल्या ज्वाळा, ग्रासू इच्छिती नभमंडळा, की कल्पांत रुद्रक्षोभला, रावणावरी ते काळी. आणि सगळीकडे ज्वाळा दिसायला लागल्या आणि सगळं जाळ सगळीकडे व्हायला लागला. धूम्र दश दिशा ते दाटी, कोणी कोणास न दिसे दृष्टी, वंश नळे नभाच्या पोटी, असंख्यात उडती पै. आणि सगळीकडे ज्वाळा दिसायला लागल्या आणि कोणीच कोणाला दिसत नव्हतं, इतका धूर लोटलेला आहे. आता असो बहुत बोली, तृतीय भाग लंका जाळली, परी ते सुवर्णमय जाहली. श्रीराम भक्त प्रतापे, लोह घणे परिस फोडिता, परी तो अवघाची सुवर्ण जाहला. तेवी लंका नगर ते वेळा, हेममय ओतिले. आणि ती लंका तर जाळली. ती 3 म्हणजे 1/3 भाग जळून गेला. एकच पावभाग शिल्लक राहिलेला होता आणि ती जळाली. पण अजून सुंदर दिसायला लागली. ती सुवर्णमय दिसायला लागली. जसं लोखंडाचा घन आहे त्या घनाने परिसाला तोडायला गेला. पण काय झालं ते परिस तर काही तुटला नाहीच, पण
जो लोखंड होतं त्याचं सोनं होऊन गेलं म्हणे. त्याप्रमाणे हनुमंते लंका दहन केली आवर, निज मानसी विचार करी, श्रीरामदर्शनाशी झड करी, जावे आता त्वरेने, मग उडाला वायुकुमर, समुद्र तीरा आला सत्वर, पुच्छ विजविता नदीश्वर, काकोळती बहु आला. आणि मग मारुती विचार करतो, आता जावं म्हणे आणि रामाचं दर्शन घ्यावं असं म्हणून गेला आणि समुद्रामध्ये शेपूट बुडवायला लागला. तेव्हा समुद्र काकुळतायला आला त्याच्याजवळ. जलचरे उकडोनी मरती, तू कडेस बैसगा मारुती, या उपरी अवनी जापती, दास तिरी बैसला. आणि काकुळीत करून समुद्र सांगायला लागला, अरे मारुती म्हणे तू नको येऊ शेपटी बुडवू म्हणे याच्यामध्ये, कारण जलचरांना उकडायला लागले म्हणे, ते तुझ्या शेपटी एवढी पेटलेली म्हणे तर जलचरांना सुद्धा चटके बसायला लागले, तर तू काठावरच बैस म्हणे, मी तुला विजवतो म्हणे. सरितापतीने निज बळे, निज लाटेने पुच्छ विजवले, की याजके अग्निसाच्छा दिले, कुंडमंडपा माझारी. जसं तो त्याला सांगितलं तू काठावर बैस म्हणे, आणि त्या मारुती काठावर बसला आणि समुद्राने स्वतः लाटांनी ते विजवलेलं त्याचं शेपूट. ज्याप्रमाणे ब्राह्मण असतो तो जेव्हा अग्निकुंडामधला शांत करतो, विजवून देतो तो अग्नी त्याप्रमाणे त्यांनी याची समुद्राने शेपूट विजवलेली आहे. कपाळीचा स्वेद पुसोनी टाकिला, तो पुढे मकरध्वज जन्मला, असो कपी मागे पाहू लागला, तो लंका भडभडा जळत असे. मग मारुतीला घाम आलेला होता, त्याने तो घाम असा काढला आणि टाकला, तर ते मकरीने गिळल्यानंतर त्या मगरीच्या पोटातून मकरध्वज जन्माला आलेला आहे. आणि तो बघतो मागे फिरून, तर लंका जळत होती. असंभाव्य चेतला अग्न, जनकजा होईल भस्म होऊन, काय कार्य नसेल म्हणून, वायुनंदन शोक करी. अरे म्हणे एवढी लंका जळून गेली, आता सीता पण जळून भस्म होऊन जाईल म्हणे, आणि आपलं जे काही कार्य आहे ते सगळं बिघडून जाईल असं म्हणून तो शोक करायला लागला. मग म्हणे करिता रामस्मरण, मजन बाधी प्रळयाग्न, माझे जगन्मातेसी विघ्न, केवी कृशा न करू शके. स्मरता रघुवीर नाम निर्मळ, शिवकंठीचे हळाहळ, शीतळ झाले तत्काळ, नामामृते करोनिया. मग तोच विचार करायला लागला, मीच रामनाम घेतलं तर मला अग्निसुद्धा मला जाळू शकला नाही म्हणे, तशी त्याला कसा काय मारेल. किंवा शंकराने विष प्राशन केलं, त्यावेळेला त्याने रामनाम जपलं म्हणे, तर त्यालासुद्धा काही झालं नाही, तर मग हे रामाचं नाम घेते म्हणे सीता, तर ती कशाला मरेल बुवा, असा तो विचार करायला लागलेला आहे. तो वायुदेव सांगे ते वेळा, सुखी आहे जनकबाळा, जे त्रिभुवनपतीची चितकळा, ब्रह्मांड माळा घडी मोडी. मग वायू येऊन त्याच्या कानामध्ये सांगायला लागला की काळजी करू नको म्हणे, सीता व्यवस्थित आहे, सुखरूप आहे म्हणे. यावरी लोक प्राणेश नंदन, मने क्षुदित झाले नयन, मित्र कुळभूषणाचे चरण, पहावया लागी उदित. मी तो मंगळ भगिनी जीवन, मज पुसेल वर्तमान, तरी कीर्ती स्वमुखे करून, वर्णिता दूषण लागेल. आणि मग तो म्हणायला लागला मनामध्ये मारुती, की मला आता माझ्या डोळ्यांना भूक लागली म्हणे. कशाची, तर रामाच्या दर्शन घेण्याची इच्छा झालेली म्हणे मला, तर आता जावं म्हणे, आणि तिथं गेल्यावर सगळं काय झालं ते सांगावं लागेल म्हणे मला, पण स्वतःच्या मुखाने स्वतःची स्तुती करू नये म्हणे. मज पुसेल वर्तमान, तरी कीर्ती स्वमुखे करून, वर्णिता दूषण लागेल. यश धर्म विद्या पुरुषार्थ, बळ पराक्रम आणि तीर्थ, हे स्वमुखे जो वर्णित, तया हानी सत्यशास्त्र म्हणे. तर स्वतःची स्तुती जर आपण स्वतः केली तर आपल्याला पाप घडतं म्हणे, हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. मग गुप्त रूपे वायुनंदन, घेत परमेष्ठीचे दर्शन, म्हणे मी अयोध्यापतीचे चरण, पहावया जात असे, तरी तेथे वर्तला जो वृत्तांत, तो पत्री लिहावा साध्यंत, ऐकता विष्णुनाभसूत, ब्रह्मानंदे उचंबळला. आणि मग त्यांनी गुप्त रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाला भेटायला गेलेला आहे मारुती, आणि सांगताय मारुती की मी आता रामाच्या दर्शनाला चाललेलो आहे म्हणे, तू आता एक काम कर, इथं जे काय घडलं ते तुम्ही सर्व ह्या एका पत्रामध्ये लिहून द्या म्हणे, म्हणजे मी सर्व रामाला सांगेन. पत्र दिलं म्हणजे ते कळून जाईल म्हणे रामाला की इथं काय काय घडलं ते. आणि हे ऐकलं आणि ब्रह्मदेवाला पण आनंद झालेला आहे. म्हणे धन्य हनुमंता तुझे ज्ञान, मजही तू केले पावन,
मग तत्काळ पत्र लिहून हनुमंतापाशी दिधले. ब्रह्मयाची आज्ञा घेऊन प्रवेशला अशोकवनी. साष्टांगेसी जनकनंदिनी सद्गद होऊनी नमियेली. आणि मग ब्रह्मदेव म्हणे, धन्य आहे म्हणे तू म्हणे, असं म्हटलं की तू मला पण सेवा करायची संधी दिली बा ब्रह्मदेवानी. मग ते पत्र लिहिलं आणि मारुतीजवळ दिलेलं आहे. आणि मग त्यांनी सीतेचं दर्शन घेतलं आणि चाललेलं आहे आता रामाला भेटायला मारुती. मग बोले जनक बाळा, आता कधी येशील वेल्हाळा. विमुळांबुधारा ते वेळा नेत्री आल्या जानकीच्या. आणि मग मारुती जायला निघाल्यावर सीतेला रडू यायला लागलं, तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागलेले आहेत. तो दशरथाचा महापुण्यमेरू, तो ब्रह्मांड नायक जगद्गुरू, जो भक्त मंदिरांगण मांदारू, तयाचे दर्शना जातो मी. हनुमंत म्हणे जगन्माते, राघव वल्लभे गुण सरिते, कमळप्रिये कमलोद्भूते, चिंता न करी सर्वथा. आता म्हणे तू काळजी नको करू म्हणे, मी आता रामाच्या दर्शनाला चाललेलो आहे. माते उदयिक जान दोन प्रहरा, राघव आणि तो समुद्र तीरा, तो राक्षसासहित दैतेंद्रा, वधून तुझ सोडविल. मज काही खून द्यावी यथार्थ, जेने मज धन्य म्हणेल रघुनाथ. मग वेणीचा मणी दिप्यवंत, मारुतीची हाती ओपिला. मग त्यांनी सांगितलं उद्या दुपारी 2 प्रहरी म्हणे समुद्राच्या काठीला आणतो म्हणे रामाला. आणि मी जातोय म्हणे आता, तर तुझं जवळ काही खून असेल रामाला द्यायला तर ती दे म्हणे. मग तिने ते वेणीचा चुडामणी काढून ह्याच्या मारुतीच्या हातात दिलेला आहे. मारुती अंजनी हृदयरत्न, म्हणे काही सांग अंतर खून, तो ताटिकांत कमख पाळण, जे नाही करुणी संतोषे. तर म्हणे तुझी एखादी खून सांग गुप्त म्हणे की रामाला जी कळेल असं. मग ती सांगते, जानकी म्हणे चित्रकूट पर्वती, आम्ही काळक्रमीला जय मारुती, सुमित्रात्मजवनाप्रती गेला होता एकदा, एकांतीचे अवसरी रघुपतीच्या अंकावरी, शिर ठेवणी निर्धारी हनुमंता मी निजले पै, प्रीती करुणी तमाल नील, परमसुरंग जो मनशीळ, तो उगाळून स्वकरे तत्काळ, टिळक रेखिला माझे भाळी. तर एकदा म्हणे आम्ही याच्यामध्ये असताना चित्रकूटा पर्वतावर राहत असताना म्हणे तिथं आम्ही काही दिवस काढले. तर त्यावेळेला दुपारच्या वेळेला म्हणजे मारुती फळं आणायला गेलेला होता. तेव्हा मी रामाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले असताना त्यांनी हे म्हणे असं कस्तुरीसारखं गंध उगाळून माझ्या कपाळाला लावलेलं आहे म्हणे, टिळक लावलेलं आहे म्हणे स्वतःच्या हाताने. हेच तू सांग म्हणे रामाला. हे गोष्टी जाणे रघुनंदन, मारुती सांग हे अंतर खून, ऐसे ऐकता वायुनंदन, परमहर्ष पावला. आणि म्हणे हेच सांग म्हणे त्यांनी माझ्या कपाळाला जे गंध लावलेलं होतं ते हीच गुप्त गोष्ट आहे म्हणे आमची. जानकी म्हणे समुद्र जळ, शतयोजने भरले तुंबळ, असंख्यात वानर दळ, कैसे येईल तिरा. येरू म्हणे राघव शरी, सेतू बांधील समुद्रावरी, अथवा माझी पुच्छे करी, सेतू बांधील अभंग. तर म्हणे अरे पण तुम्ही सगळे कसे याल म्हणे, एवढा मोठा समुद्र भरलेला आहे म्हणे पाण्याने, आणि एवढे माकडं त्यांना कसे येता येईल म्हणे. मग तो सांगतो तू काळजी करू नको म्हणे, मी किंवा राम म्हणे रामधनुष्यबाणांनी सेतू करेल, किंवा तसं जर नाही झालं तर माझी जी पुच्छ आहे म्हणे त्याचाच मी पूल बनवेल आणि त्याच्यावरून सगळे माकडं येतील म्हणे या बाजूला. येरू म्हणे राघवशरी, सेतू बांधील समुद्रावरी, अथवा माझी पुच्छे करी, सेतू बांधील अभंग. ना तरी राघव बाण वडवानळ, शोषुनी टाकील समुद्र जळ, अथवा उड्डाण करून सकळ, सुवेळेसी पै येऊ. आम्ही मग नाही तर काही ना काहीतरी करू, किंवा रावणाचा वडवानळ जो बाण आहे तो समुद्रसुद्धा शोषून घेईल म्हणे. तर तू काळजी करू नको म्हणे, आम्ही बरोबर येऊ म्हणे. जेने स्तंभाविने धरिले नभ, जीवनावरी पृथ्वी ठेविली स्वयंभ, तो जानकी तुझा वल्लभ, काय एक करू न शके. ज्याने आकाश नुसतं आधान जरी धरलेलं आहे म्हणे, त्याला एकसुद्धा खांब नाही म्हणे. हे कोणाच्या कृपेने आहे तर भगवंताच्या कृपेने, असा तो राम आहे म्हणे. तर त्याला काय अशक्य आहे, तर तू ती काळजी करू नको. किंवा जठरीचे जठर कुहरी, प्राणी वसे नवमासवरी, तेथे रक्षी नानापरी, तो काय एक करू न शके. आईच्या पोटामध्ये बाळ 9 महिने राहतं म्हणे, त्याचा सांभाळ कोण करतो, तर रामच करतो ना. असा तो राम आहे म्हणे. बाहेर उपजाताची अवधारा, मातेची स्तनी दुग्धधारा, लावितो परात्परा सोयरा, तो काय एक करू न शके. बाहेर आल्यावर त्याच्या पोटाची व्यवस्था तोच करतो म्हणे.
क्षणे एवढे ब्रह्मांड दावी, सवेचे मागुते लपवी, तो राम त्रिभुवन गोसावी, काय एक करू न शके. क्षणात ब्रह्मांड दाखवतो म्हणे, क्षणात मारून टाकायचं तर लपवून पण टाकतो म्हणे, असा तो राम. जैसा गगनी एकची मित्र, परी प्रकाश करी सर्वत्र, तैसा जगद्व्यापक रघुवीर, काय एक करू न शके. आकाशामध्ये सूर्य एकच असतो, पण अख्ख्या पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पडतो. त्याप्रमाणे राम म्हणे एकच आहे, पण अख्खं जग त्यांनी व्यापलेलं आहे म्हणे. तो काय करू शकत नाही म्हणे. वपू नव मच्छिंद्रमयन भग्न, परी मर्यादे वेगळा न जाय प्राण, तैसा अयोध्यानाथ जगनमोहन, काय एक न करू शके. गोष्टी असोत बहुत आता, वेद शुनिले कीर्ती गाता, उदयिक दोन प्रहरा रघुनाथा, समुद्र तीरा आणि तो. म्हणे आता जाऊ दे, गप्पा पुष्कळ झाल्या म्हणे, खूप जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या कमीच आहेत. इतकी कीर्ती म्हणे रामाची की वेदांनासुद्धा कंटाळा, वेद दमून जातील म्हणे, पण ह्या रामाच्या कथा आणि रामाच्या गुण आहेत ते वर्णू शकत नाही म्हणे. आता जाऊ दे म्हणे, मी जातो आणि उद्याला रामाला घेऊन येतो म्हणे 2 प्रहरी. तुझं मी आता नेतो माते, परिशुद्धी सांगितली रघुनाथे, पुढील भविष्याची मते ठाऊक नसती जननीये, असो सीतेची आज्ञा घेऊन, साष्टांगेन मी वायुनंदन, यशस्वी रघुनाथ म्हणून गगनपंथे उडाला. आणि मग तो सांगतोय, तुला आत्ताच नेलं असतं म्हणे, पण रामाने फक्त शोधायला सांगितलं होतं म्हणे, म्हणून रामाची आज्ञा आहे की मी तुला नेऊ शकत नाही म्हणे, असं म्हटलं. आणि सीतेची आज्ञा घेऊन निघालेला आहे मारुती. सकळ देव म्हणती हनुमंता, त्वरित गती या नावे रघुनाथा, तू आमचा प्राणदाता, सोडव येथून आम्हासी. आणि मग ते रावणाच्या बंदीखान्यात जे देव पडलेले होते, तर देवसुद्धा म्हणायला लागले मारुतीला की तू जा म्हणे लवकर आणि आता आमचं पण प्राणांचं रक्षण कर, सोडव म्हणे इथून आम्हाला. हनुमंत म्हणे देवांसी, नका चिंता करू मानसी, उदयिक राम समुद्र तीरासी निर्धारेसी, आणि तो यावरी लंकागिरी शिखरी, उभा राहिला वानर केसरी, बुभुक्कार केला ऐलतिरी, सकळ वानरी ऐकिला. आणि मग त्यांनी सांगितलं देवांना पण, चिंता करू नका, उद्याच आणतो म्हणे मी, असं म्हटलं. आणि समुद्राच्या किनाऱ्यावर उभा राहिला आणि बुभुक्कार केला आणि उड्डाण केलेलं आहे. लंकागिरीहून उडाला, योजनद्वय पाठार दळपिला, उड्डाणा सरसा समुद्र भ्याला, मारुती आला ऐलतीरा. आणि इतकं मोठं रूप घेतलं आणि जसा काही एखादा डोंगर योजनेच्या योजना पार करत तो त्या बाजूला आलेला आहे समुद्राच्या. निशांती उगवे चंडकिरण, की वैकुंठीहून उतरे सुपर्ण, की मानस तीर लक्षुण, राजहंस उतरला. जसं रात्री सकाळी सूर्य उगवतो त्याप्रमाणे, किंवा वैकुंठाहून गरुड उतरलेला आहे बा, गरुडाच्या बरोबर वैकुंठीहून विष्णू आलेला आहे त्याप्रमाणे राजहंस उतरल्यासारखा तो उतरलेला आहे. महेंद्र पर्वतावरी हनुमंत उभा ठाकला अकस्मात, जांबुवंतादी वानर समस्त भेटावया धाविनले. तर महेंद्र पर्वतावर तो उतरलेला आहे आणि हे जांबुवंत ते बाकीचे होते सगळे आलेले, पळत पळत आले धावत मारुतीजवळ. थोर थोर वानर भेटती, एक जघनासी अलिंगिती, एक जानू जंगा कवळती, एक लागती पायाते. कोणी पायाला पकडायला लागलं, कोणी कमरेला मिठी मारायला लागलं मारुतीच्या, सगळे आले, कोणी पाया पडताय. एक पुच्छासी देती अलिंगन, एक पुच्छाग्री देती चुंबन, एक मान घुलकावून वाकुल्या दावेती ऊर्ध्वदंते. कोणी दात विचकून वाकवायला दाखवत होते, कोणी शेपटीची चुंबन घेत होते, कोणी शेपटीला मिठी मारत होते. असे त्यांचे चाललेले आहेत, आनंद प्रगट करणं चाललं त्या माकडांचा सगळ्या. एक टाळ्या वाजवणी कोडे, नृत्य करीती मारुती पुढे, एक चक्राकार उडे वर्णिती पवाडे श्रीरामाचे, एक करीती थोर भुभुक्कार, एक साष्टांग घालिती नमस्कार, एक म्हणती जेथे श्रीरामचंद्र तेथे सत्वर जाऊ चला. आणि कोणी म्हणतं चला तिकडे जाऊ, कोणी काय करतं, कोणी काय करतं, कोणी म्हणतं आपण रामालाच भेटायला जाऊ चला म्हणे आता तिथं. पुष्पे आणून ते अवसरी, हनुमंत पूजिला वानरी, जैसा सकळ सुरवरी अपर्णावर पूजेला. जशा सर्व देवांनी महादेवाची पूजा केलेली असते त्याप्रमाणे माकडांनी हनुमंताची पूजा केलेली आहे. मारुतीचे अंगावरील मळ, देखोनी कपी पुसती सकळ, लंकेत प्रताप केला समूळ, सांग आम्हा हनुमंता. त्याच्या अंगावरची घाण लागलेली होती, ते बघून ते माकडं म्हणे तू लंकेमध्ये फारच मोठा पराक्रम केलेला दिसतो, सांग म्हणे आम्हाला आता. पण मारुती
सांगत नाही. परी कदा न सांगे मारुती, ब्रह्मलिखित देत हाती, परी ते वानर न उकेलिती, विरिंचित मुद्रांकित दे. मग ते बघितलं आणि वानरांनी ते पत्र पाहिलं आणि त्याच्यावर शिक्का कोणाचा होता तर ब्रह्मदेवाची मुद्रा होती त्याच्यावर. त्यामुळे ते माकडांनी उघडलंच नाही पत्र. म्हणे मग म्हणती अवघे वानर, कळेल किष्किंधेसी समाचार, तेथे उकलुनी पाहता पत्र, चतुर सज्जन हासती. मग तिकडे गेल्यावरच आपण हे पत्र उघडवू म्हणे आणि वाचू म्हणे. असो मारुतीसह वानरगण, किष्किंधेसी आले न लागता क्षण, सुग्रीवाचे मधुरवन मोडिले तेव्हा क्षण मात्रे. सुग्रीवासी सांगती वानरगण, वानरांसह आला वायुनंदन, तुझे आवडते क्रीडास्थान, ते मधुवन मोडिले. आणि मग सगळे सांगायला लागले. ते माकडं आले त्याच्या सुग्रीवाचं जे मधुवन होतं किंवा बगीचा होता त्याच्यामध्ये ते माकडांनी सगळं हे केलेलं आहे, मोडलं आहे. ते त्याचं क्रीडास्थान होतं ते सुग्रीवाचं. ऐकता सीतापती तारापती, म्हणती विजय झाला मारुती, तरीच मधुवन मोडिती, वानर आनंदे करुणिया. म्हणे असं दिसतंय मारुती विजयी होऊन आलेला दिसतोय म्हणे. असं कोण म्हणते? सीतापती म्हणजे राम आणि तारापती म्हणे सुग्रीव, हे दोघंजणं म्हणायला लागले. आणि त्यांना आणि आनंदाने ते क्रीडास्थान मोडता आहेत म्हणे माकडं म्हणे. असो मधुवनी हून अंजनी सूत, वानरांसह उडाला अकस्मात, पंपा सरोवरी असे रघुनाथ, आला तेथे स्वानंदे. मग सगळेजण तिथं आलेले आहेत रामाजवळ. सपक्ष उतरला पर्वत, की भूमीवरी आला आदित्य, की माया चक्र निरसोनी पावत, योगी जैसा स्वरूपाते. जसा एखादा पंखांसह पर्वत उतरलेला आहे किंवा सूर्य उगवलेला आहे तसा तो मारुती दिसत होता. लंके माझी विजयी झाला, म्हणून दक्षिण बाहू उभारिला, हनुमान रघुनाथे हनुमंत देखिला, प्रसन्न वदन ते काळी. लंकेमध्ये विजय मिळाला म्हणून उजवा हात उंच उभारून तो सांगत होता. हात उंच उभारत होता उजवा हात. साधक साधुनी येता निधान, तैसा दिसे सुप्रसन्न, की सुधारस हरिलिया सुपर्ण, विराजमान परते जैसा, की अमृत संजीवनी अद्भुत, साधुनी आला गुरुसुत, सहस्राक्ष जैसा आनंदत, तैसा सीतानाथ तोषला. आणि मग अशा प्रकारे रामाला आनंद झालेला आहे. अयोध्यापती किष्किंधापती, आसन सोडून पुढे धावती, तो लोटांगण घाली मारुती, ब्रह्मानंदे करोनिया. आणि अयोध्यापती म्हणजे राम आणि किष्किंधापती म्हणे सुग्रीव, दोघंजण पुढे धावत आले आहे आणि मारुतीला जवळ घेत आहे. आणि मारुती त्या दोघांनाही लोटांगण घालतोय. परमस्नेहाळू रघुनंदन, मारुतीशी हस्त उचलवून, देता झाला क्षेमालिंगन, भरले गगन आनंदे, प्राणसखा हनुमंत, हृदय धरी रघुनाथ, पुढती सोडावा हा हेत, मना माझी उपजेना. तर इतकं मिठी मारली त्याला असं वाटत होतं की याला सोडूच नाही म्हणून. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिले रामानी आणि हनुमंतानी. असो हनुमंतासी क्षेम देऊनी, सकळ कपिसी भेटे चाप पाणी, जांबुवंत अंगद प्रीती करुणी, हृदया धरिले रघुत्तमे. आणि मग बाकीच्या माकडांना पण भेटलेला आहे राम. मारुतीला सोडलं आणि बाकीच्यांना पण आलिंगन दिलेलं आहे. सुग्रीवे धरोनिया प्रीती, हृदय धरिला तेव्हा मारुती, की इंद्रासी भेटला बृहस्पती, आलिंगन शोभले तैसे. मग सुग्रीवानी मारुतीला पोटाशी धरलेलं आहे तेव्हा इंद्र आणि बृहस्पती जसे एकमेकांना भेटले तसे वाटत होतं म्हणे. मग राजाधिराज समर्थ, सभा करुणी बैसला रघुनाथ, तेव्हा मणी आणि ब्रह्मलिखित, पुढे ठेविले हनुमंते. मग आनंदे सकळ वर्तमान, दंडी ऋषी पुत्रापासून, पुढे सुप्रभेचे उद्धरण, तेही कथिले ते धवा. आणि मग ते पत्र मग रामाजवळ दिलेलं आहे मारुतीने. आणि मग ते वाचता येत आता. पुढे समुद्र काय काय लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये ते सुप्रभेचं उद्धरण केलं किंवा ते ऋषीपुत्रा म्हणजे जे काय केलेलं आहे ते ऋषीपुत्रांचा कसा उद्धार काय काय केलेला आहे ते सर्व दिलेलं आहे. पुढे समुद्र तीरपर्यंत अंगदे कथिले समस्त, शुद्धी नव्हे म्हणून अद्भुत, अग्नी चेतविला वानरे. मग सीता सापडत नाही बा म्हणून प्राण देण्यासाठी कसं काय अग्नी पेटवला होता किंवा काय काय केलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये. प्राण देता अग्नी माझारी, हनुमंते ते रक्षली अवसरी, मग संपाती भेटला समुद्रतीरी, तेने शुद्धी सांगितली. मग त्याने सांगितलं सीता कुठे आहे ते. तो संपाती भेटला म्हणे जटायूचा भाऊ, आणि त्याने सांगितलं की सीता लंकेमध्ये आहे असं.
या उपरी वायुकुमर शतयोजने उडाला सागर. पुढे लंकेत झाला जो समाचार तो हनुमंतन सांगेची. मग इथपर्यंत सांगितलं त्यांनी ते सगळं. मग पुढे काय झालं ते मारुती सांगतच नव्हता. रामे हनुमंताकडे पाहिले येरू म्हणे जे वर्तमान झाले. विरिंचीने असे पत्री लिहिले निज हस्ते करून या. मग रामा त्याच्याकडे बघतोय. मग मारुतीने ते सांगितलं की याच्यामध्ये काय काय घडलं आहे ते ब्रह्मदेवानी लिहून दिलेलं आहे म्हणे स्वतःच्या हाताने. जगद्वंद्या अयोध्यापती सुखरूप आहे सीता सती. मणी खून दिदळी माझे हाती परमसद्गदित होऊन या. तर सीता सती सुखरूप आहे म्हणे आणि तिने माझ्याजवळ मणी दिलेला आहे म्हणे. मग अंतर खून सांगितली मनशिळा लाविले माझी भाळी. रघुत्तमे ऐकता हृदय कमळी तय काळी गाईवरीला. आणि मग ते काय मनशिळा उगाळून माझ्या कपाळाला कशी लावली रामाने असं सीतेने सांगितलेलं आहे म्हणे. मग हे रामाला सांगितलं मारुतीने आणि मग रामाला पण खात्री पटली की खरंच सीता भेटलेली आहे बा असं. मणी हृदयी धरून रघुनाथ अत्यंत झाला शोकाकुलित. हा सीते म्हणून बोलत देखता अर्कज गहिवरला. आणि मग परत सीते सीते म्हणून गहिवर आलेला आहे रामाला. आणि मग हा पण याला पण रडू आलेले सुग्रीवाला पण गहिवर आलेला आहे. हनुमंत म्हणे रघुराजा सुखी आहे जनकात्मजा. परी तुझ्या वियोगे भारताग्रजा अत्यंत कृश झाली असे. म्या मुद्रिका दिधली नेऊन ती मनगटी खेळे तैसे कंकण. मग म्हणे रघुनंदन केवी प्राण उरला असे. तर म्हणे मी जी अंगठी दिली ना म्हणे सीतेला ती सीता इतकी कृश झालेली म्हणजे इतकी बारीक झालेली म्हणे. तर तुझी अंगठी तिने मनगटात घातली म्हणे. आणि मग राम म्हणे म्हणजे ती इतकी बारीक झालेली आहे की फक्त प्राण उरलेला आहे म्हणे तिच्यात. असं राम पण म्हणायला लागला. रघुपते तुझे नामामृत तेने जानकी वाचली निश्चित. जैसा शशांक राहुग्रस्त चिंतेने तैसी झाकाळी. म्हणे जसं तुझ्या नामाच्या अमृताने फक्त ती जिवंत आहे म्हणे. जसा राहूने गिळलेला सूर्य चंद्र हे असतो म्हणे हे गिळलेला असतो जसा तो चिंताक्रांत असतो तशी ती झालेली आहे म्हणे. मग बोले तमाल निळ कैसा तरला असी समुद्र जळ. यावरी अंजनीचा बाळ काय बोलता झाला. मग म्हणे तू कसं काय एवढं समुद्रावरून तरून गेला म्हणे तू असं राम विचारताय मारुतीला. मग रामाला सांगतोय मारुती तुझी मुद्रिकेचे अद्भुत बळ क्षणे जाळील कळीकाळ. नखाग्रे समुद्र जळ साठ विजेल सर्वजी. मग विरंचीचे लिखित पत्र सौमित्री जवळ देत राजीव नेत्र. वाचिता झाला भोगींद्र सावधान वानर ऐकती. मग तो मारुती सांगतोय की तुझ्या अंगठीच्या प्रतापामुळेच मी तिथपर्यंत जाऊन पोहोचलो म्हणे. आणि मग ते पत्र दिलेलं होतं ब्रह्मदेवानी लिहून ते मग याच्याजवळ दिले लक्ष्मणाजवळ दिलं. आणि मग लक्ष्मण आता वाचायला लागला आहे ते पत्र. स्थिर झाला समीर ऐकावया विरींची पत्र. सौमित्रे उकलिले साचार जेवी चंद्र पौर्णिमेचा. जो सरस्वतीचा जनिता त्याची अक्षराची कौशल्यता. कोणा सायन वर्णवे तत्वता ते श्रोती आता परिसावे. आणि मग लक्ष्मणाने ते पत्र उघडलेलं आहे आणि ते बघतायत की ज्याची मुलगी स्वतः सरस्वती आहे असा तो ब्रह्मदेव. तर त्याच्या अक्षराचं कोण वर्णन करणार म्हणे. त्याचं अक्षराचं कौशल्य एवढं आहे म्हणे. तर ते आता काय लिहिले आहे ते ऐका म्हणे. परब्रह्म केवळ रघुवीर त्यासी ब्रह्मदेवे लिहिले पत्र. ते ब्रह्मानंद कृपे श्रीधर अति पवित्र वर्णिल पै. तर ते ब्रह्मदेवाने लिहिलेलं पत्र आहे म्हणे. आणि ते आता हे श्रीधरांनी इथं लिहिलेलं आहे ते आता पुढच्या अध्यायात ऐका. स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकधार सदा परिसोत भक्त चतुर. एकविंशतितमोऽध्यायः गौडः श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम.